एक ब्रेकिंग बातमी समोर येते। नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे। ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे। दुपारी 12 वाजता याचिका दाखल केली जाणार आहे। तर अपात्रतेच्या निकालासंदर्भात ठाकरे गट आज याचिका दाखल करणार आहे। दुपारी 12 वाजता सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली जाणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेत। स्वप्नील, दुपारी 12 वाजता याचिका दाखल केली जाणार आहे, अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश, नक्कीच आता ठाकरे गट पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहे, कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा आहे, अशा प्रकारचं मत हे ठाकरे गटाचं आहे। त्यामुळे या विरोधात म्हणजेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात याचिका आता सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे। अगदी 12 वाजताचा वेळ या ठिकाणी समजतोय। 12 वाजण्यासाठी काही खरं तर पाऊण तासाचाच अवधी आहे, मात्र या वेळेमध्ये ठाकरे गट आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। दरम्यान ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये केल्यानंतर यावरती कधी सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र एक अवमान सुप्रीम कोर्टाचा झालेला आहे असं मत या ठिकाणी ठाकरे गटाने नोंदवलेलं आहे। जगदीश जी, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।